जेव्हा आपण या वोटेक्स वॉटर जेव्हा करत असतो तेव्हा जे काही अफर्मेशन्स देत आहे ते जर तुम्ही बारकाईनं बघितले तर लक्षात येत असेल की आपण आपल्या फ्री विल बद्दल पण त्याच्यात अफर्मेशन्स देतोय. स्टार सीड बद्दल देतोय. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस साठी देतोय. आणि जेवढं शक्य आहे म्हणजे आपला ऑराही पॉझिटिव्ह राहील, आपणही पॉझिटिव्ह किंवा हायर एनर्जीत आणि फ्रिक्वेन्सीत राहू, असे सगळे अफर्मेशन्स आपण तिथं देतोय. तर ते अफर्मेशन्स आपल्या आतमध्ये सूक्ष्मापर्यंत काम करतात आणि करत आहेत. फक्त आपल्याला त्या अवेअरनेसमध्ये राहायचंय. जसं एखाद्या मूर्तीला जोपर्यंत आपण काही इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत तो इम्पॉर्टन्स येत नाही. जसं एखादा नवसाचा गणपती, नवसाचा मारुती म्हणतो आपण. मॅडमने खूपदा सांगून झालं हे की आपण एनर्जी दिलेली असते त्याला, बरोबर? आधी त्या मूर्तीमध्ये नसते. म्हणून मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना त्यासाठी करतात. नाहीतर मग अशीच ठेवली असते ना मूर्ती. मग त्या मूर्तींची सिद्धी किंवा जे काही आपण म्हणू की अं, पावणारा गणपती किंवा मारुती, ही एनर्जी ती आपण देत असतो सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीला आधी आपल्यात पाहिजे ना काहीतरी, मग आपण देऊ शकणार आहे. म्हणून त्या हायर फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि आपण ध्यान करतोय तर आपल्याकडे आहे ऑलरेडी ते. फक्त आता अवेअरनेसची गरज आहे की आपण जे काही अफर्मेशन्स देतोय ते इतके इम्पॉर्टंट आहेत की त्याचं पूर्णपणे आपल्या आतपर्यंत म्हणजे सोल लेवलला, म्हणजे सोलचे पण लेअर आहेत. जसे शरीर 7 शरीर म्हणतो आपण, चक्र म्हणतो, म्हणजे 7च्या पण पुढचे शरीराबाहेरचे चक्र, तसं त्या सोलला पण लेयर्स असतात. मग आता आपला सोल म्हणा किंवा आपल्या सोलला कनेक्टेड जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जे संस्कार आहेत ते पिढ्यानपिढ्यांचे आहेत, पूर्वजांपासूनचे आहेत, बरोबर? तर जेव्हा हे अफर्मेशन्स आपण देतोय तेव्हा ते त्या पिढ्यानपिढ्यापर्यंतच्या डीएनए पर्यंत पोहोचतात. फक्त आपला अवेअरनेस तेवढा पाहिजे. आपला अवेअरनेस आधी आपल्यापर्यंत आहे का बघायचंय. म्हणजे आपण आता सकाळचं ध्यान करताना वोटेक्स वॉटर करतोय तेव्हा भलेही असेल आपला अवेअरनेस, पण दिवसभरात तो अवेअरनेस पाणी पिताना राहतो का? आणि तो अवेअरनेस राहत असेल तर जसं सांगितलं की एक एक घोट घेत असताना आपण फील करायचंय ते पाणी जेव्हा आतपर्यंत पोहोचतंय त्या पाण्यासोबत त्याचे तरंग, जे अफर्मेशन्स दिलेले त्या पाण्याला जे काही तरंग आहेत ते आतमध्ये ते तरंग पण पसरत असतात. मग ते तरंग त्या सोलच्या पण लेयर्सना तरंग पोहोचवत असतात. शेवटी सगळीकडं एव्हरीथिंग इज एनर्जी, माहिती आहे आपल्याला, बरोबर? आईन्स्टाईनने सांगितलं. तर ते एनर्जी आली म्हणजे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी आलीच, बरोबर? ते कनेक्टेड आहे सगळं एकमेकांना. त्यामुळं अवेअरनेस खूपच महत्वाचा आहे. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांचा वाढलेला त्यांचा त्यांना जाणवत असेल. का वाढलाय हा? कारण आपण त्याला तेवढा इम्पॉर्टन्स आता देत आहोत. हे तुम्हाला जाणवत असेलच. आपण अलीकडे जेवढे काही सेशन आहेत त्याच्यात जाणीव जाणीव जाणीव, अवेअरनेस 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 खूप आलं, बरोबर? त्याला आपण इम्पॉर्टन्स देतो आणि जेवढं आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देऊ तेवढं ते वाढत जाणार आहे. आणि ते वाढवायची गरज आहे. म्हणजे आता असेन्शनला जायचं किंवा पृथ्वीला आपल्यासोबत घेऊन जायचंय तर पृथ्वीची क्षमता आपल्याला माहिती आहे किती आहे. म्हणजे किती सहन केलंय त्या पृथ्वीने, बरोबर? तेवढी म्हणजे कंपॅरिझन केलं तर नाहीये कोणाकडेच सहनशक्ती जी पृथ्वीमध्ये आहे ती. आणि आपण तिला घेऊन जाण्यासाठी एकट्याच्या ऊर्जेचं तिथं काही नाही होणार. जेव्हा आपण कलेक्टिव्हली ग्रुपनी करू तेव्हा कुठे जाऊन त्या पृथ्वीला आपण थोडीफार थोडीफार मदत करू शकणार आहे. आणि आपण चूजन बिईंग आहोत, म्हणजे नॉर्मल नाही आहे, सिलेक्टेड आहे आपण सगळेजण, बरोबर आहे? म्हणून हे काम रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण करतोय. तर आज आपलं ध्यानही खूप अवेअरनेसमध्ये राहून करायचं आहे. म्हणजे आजच नाही, रोजचंच ध्यान. म्हणजे तुम्ही कधीही ध्यान करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, कधीही करा, कुठेही करा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, झोप आणि ट्रान्समध्ये न जाता अवेअरनेसमध्येच राहून करायचं आहे ध्यान. आज एक मुद्रा घेणार आहे, दाखवेन मी आधी ती. तर सगळेजण झोपेत असतील तर उठून बसा, जागे व्हा. जागे झाला नसाल तर तोंडावर पाणी मारा. जे काय करता येईल ते करा, ठीक आहे? पण कम्प्लिटली अवेअरनेसमध्ये. थोडंही ट्रान्स आणि झोपेत जायचं नाही. तर आधी आपण वोटेक्स वॉटर करूयात. तर सगळ्यांनी पाणी घेतलंच असेल, परत परत सांगायची गरज नाही पडणार आहे. तेवढं आपण आता अवेअरनेसमध्ये आलोय, बरोबर? चला. हे अमृतमय जला तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आम्ही सर्वजण निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहोत, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. हे अमृतमय आम्हा सर्वांना आमच्या सोबत जो काही सोल प्रोग्राम आहे आमचा, त्याप्रमाणे आमच्याकडून सर्व कार्य ही ऊर्जा करून घेत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही सर्वजण आमच्या हायर सेल्फला स्ट्रॉंगली कनेक्टेड आहोत, प्रत्येक क्षणी त्या अवेअरनेस मध्ये आहोत. आम्हा सर्वांना आमच्या या सोल कडून किंवा ऊर्जेकडून जो काही गायडन्स मिळतोय, त्यानुसार असेन्शन साठी संपूर्णपणे आम्ही सज्ज आहोत, तयार आहोत. आणि आम्हाला या ऊर्जेकडनं ऍडव्हान्स मध्ये गायडन्स प्राप्त होत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वांची चेतना झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वांची ग्रुप एनर्जी खूप जलद गतीने वाढत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण प्रत्येक क्षणी अवेअरनेस मध्ये आहोत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वांच्या आतमधील लाईट पोर्शन ऍक्टिव्हेट झालेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वांच्या आतमधील गॉड जीन देवत्व ऍक्टिव्हेट झालेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण वननेस मध्ये आहोत, एकत्व सिद्ध झालंय आमच्या सर्वांमध्ये, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्वांची फ्री विल साकार झालेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण यासाठी धर्तीवर आले आहोत की सर्व काही यशस्वीपणे, म्हणजे ज्या कार्यासाठी आम्ही या पृथ्वीवर आलोय, या प्रयोगशाळेत आलोय, जे काही लेसन्स लर्न करण्यासाठी आलेलो आहोत, ते सर्व यशस्वीपणे वेळेतच पार पडले गेलेले आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण मुक्त झालो आहोत, आम्हा सर्वांना मोक्ष प्राप्ती झाली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही सर्वजण टाइम आणि स्पेसच्या बियॉन्ड गेलेलो आहोत. आम्हा सर्वांना आमचे मल्टी डायमेन्शनल स्वरूप अनुभवण्यास येत आहे. आम्ही सर्वजण स्टार सीड आहोत आणि आमचे स्टार कनेक्शन आम्हाला उमजून आम्ही स्टार प्लॅनेट साठी कार्यरत आहोत. आमच्याकडून ते कार्य घडत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्यातली टेलिपोर्टेशनची कपॅबिलिटी स्ट्रॉंग होत चालली आहे, डेव्हलप होत चालली आहे, पूर्णपणे वाढ होत आहे त्याची, आणि आम्ही पूर्णपणे ती अनुभवत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखीन काही अफर्मेशन द्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या लेवलला देऊ शकता. आणि अफर्मेशन देऊन झाल्यानंतर पूर्णपणे हे अफर्मेशन्स त्या पाण्यामध्ये उतरलेत आणि आपण ते पीत असताना आपल्या चराचरात, पिंडात, ब्रह्मांडात, सोल लेवलला सगळीकडे ते पोहोचलेले आहेत, त्याचे तरंग, हे अफर्मेशन्स, आणि त्याप्रमाणे कार्य घडत आहे, हे फील करायचं आहे. सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडस पाणी ठेवायचं शेवटी पिण्यासाठी म्हणून. सगळेजण जागे, डोळे उघडून बसलेले आहेत असं मी कन्सिडर करते, नसाल तर अजूनही जागे व्हा. एक मुद्रा सांगणार आहे मी, खूप महत्वाची मुद्रा आहे, डीएनएच्या लेवलला काम करणारी. तर ती मुद्रा करायची आपण, आणि त्या मुद्रेत आपल्याला ध्यान करायचंय. तर ती मुद्रा जी आहे ती मी दाखवते तुम्हाला. आपलं जे इंडेक्स फिंगर, तर्जनी, ही आहे ती रिकामी ठेवायची आहे, ती अशी ठेवायची आहे समोरच्या बाजूला, दिसतंय सगळ्यांना. आणि बाकीची चार बोट, म्हणजे अंगठा, मध्यमा, अनामिका, करंगळी, ही बाकीची चारही बोटांची टोक एकमेकांना कनेक्ट करायचे. हे केलेलं दिसत असेल सगळ्यांना. फक्त तर्जनी रिकामी ठेवायची अशी, आणि ही जी बोटं आपण एकमेकांना टच केलेत, ती दोन्ही हाताची पुन्हा एकमेकांना टच करून हे जे आहे
तर्जनी दोन्ही हाताची, सॉरी इंडेक्स फिंगर, बरोबर तर्जनी, तर ते पुढं करायचंय आणि बाकीची ही बोटं एकमेकांना जी काय टच केले ते पुन्हा दोन्ही हाताची एकमेकांना टच करून हृदयाच्या समोर पकडायचे. ठीक आहे, हे दिसते सगळ्यांना? कोणाला कळलं नसेल तर तुम्ही विचारून घ्या आत्ताच, कारण ह्या अवस्थेत आपल्याला बसायचं आज मुद्रेच्या. सगळ्यांना कळतंय? मला वाटतं दिसतेय व्यवस्थित सगळ्यांना मुद्रा. चारही हो. बोटं, इंडेक्स फिंगर सोडून बाकीची चारही बोटं एकमेकांना टच करायचे टोकं, आणि ती दोन्ही हात ते पुन्हा एकमेकांना टच करून इंडेक्स फिंगर समोर पॉइंट आउट करतो ना आपण, तसं समोर पॉइंट आउट करायचं आणि हे हृदयासमोर पकडायचंय आपल्या. ठीक आहे, कळाले सगळ्यांना? कोणीतरी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. येस, थँक्यू सुजाता मॅडम. कोणाला कळलं हो, नसेल तर कळलंय कळलंय. हा, अजून कोणाला काही कळलं नसेल तर तुम्ही नक्की परत विचारा, कारण आपल्याला या मुद्रेचा अभ्यास आज करायचा आहे. ठीक आहे, चला. मी आशा करते तुम्ही या मुद्रेत सगळेजण बसलेला आहात, कारण मी आता व्हिडिओ माझा बंद करणार आहे, ध्यान करायचं आपल्याला म्हणून. ठीक आहे, ही मुद्रा हृदयासमोर पकडायची आहे, आपल्या हृदयाच्या समोर धरून ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचंय. पाय क्रॉस मुद्रा केलेली आहे आपण. या मुद्रेचं नाव जे आहे ते द ट्री ऑफ लाईफ. ही ट्री ऑफ लाईफची जी मुद्रा आहे ती आपण केली आहे, आपल्या हृदयासमोर ही पकडली आहे. याचं कनेक्शन बघा, हृदयासमोर पकडले तर याचं कनेक्शन हृदयामार्फत आपल्या पूर्ण सगळीकडं पसरणार आहे. त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आता या ध्यानात. व्यवस्थितपणे ही मुद्रा करायची आहे, अलगदपणे. डोळे आपण आपले बंद केलेले आहेत. एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे. पूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये आहे. अवेअरनेस मध्ये राहून करायचं आहे. आणि जे काही प्रश्न विचारणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवून, बाकीचं काहीही न सांगता, जेवढं विचारलंय तेवढ्याची उत्तरं आपल्याला ग्रुपमध्ये द्यायची आहेत, कारण ही मुद्रा आपण आज गूढ मुद्रा म्हणू शकतो, हिला अभ्यासणार आहोत. पूर्ण फोकस या मुद्रेसह हृदयावरती. हृदयासमोर मुद्रा पकडलेली आहे आपण. पूर्ण फोकस हृदयावरती. लक्ष आपल्या आतमध्ये श्वासावरती आहे. येणारा आणि जाणारा श्वास आपण ऑब्झर्व करत आहोत, अनुभवत आहोत. एकदम आरामदायी स्थितीमध्ये पूर्ण शरीर आहे. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि ही मुद्रा आपल्या हृदयासमोर पकडलेली आहे आपण. हृदयावरती लक्ष केंद्रित करून काही बदल जाणवतोय का हृदयावरती ते अनुभवायचं आहे. आणि आता आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. एक दीर्घ श्वास आतमध्ये. अ
अ, अ,
शेवटचा ओंकार. ओम. पूर्ण फोकस हृदयावरती करायचंय आणि जी काही व्हायब्रेशन्स आणि एनर्जी फील होतीये ती जाणीवेत राहून ऑब्झर्व करायचे. ही जी काही ऊर्जा आहे ती कोणत्या स्वरूपामध्ये जाणवते? गोलाकार रूपात जाणवते का? संपूर्ण शरीराभोवती जाणवत आहे की हृदयामध्ये जाणवत आहे? आणि कुठल्या शेप मध्ये? वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी, कुठल्या शेप मध्ये या ऊर्जेचं वलय आपल्याला जाणवतं? आणि ही ऊर्जा एकाच लेअर मध्ये जाणवतेय की ह्या ऊर्जेचे तरंग वलय मल्टिपल वलय किंवा 2 वलय, 3 वलय, 7 वलय, 10 वलय किंवा अगणित ऊर्जेचे वलय जे काही जाणवत आहे ते आपल्या ग्रुपवर सांगायचं आहे. मुद्रा जी केली आहे ती अलगदपणे करायचे, कुठेही प्रेशर नाही द्यायचंय. बोटांवरती, हातावरती अलगदपणे समोर आपण धरली मुद्रा. आणि या ओंकार गुंजनाने जी काही एनर्जी जागृत झाली आहे ही एनर्जी हृदयाभोवती जाणवते की शरीराभोवती की दोन्ही ठिकाणी जाणवते? आणि ती जाणवत असेल तर कुठल्या शेप मध्ये जाणवते? वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी, ज्या काही शेप मध्ये जाणवते? एकाच लेअर मध्ये जाणवते की मल्टिपल ऊर्जेचे लेअर जाणवतात? हे आठवणीने जितके जण इथं ही मुद्रा करून ध्यान करतात त्या प्रत्येकाने हे आपल्या ग्रुपवरती शेअर करायचं आहे. आणि जेवढं शक्य आहे तेवढं या मुद्रेमध्ये बसून हृदयावरती फोकस ठेवायचा आहे. आणि त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. या मुद्रेमुळे, ओंकाराच्या गुंजनामुळे आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे काय अनुभूती आलेली आहे किंवा येत आहे आत्ताही, ती व्यवस्थितपणे जाणीवेत राहून अनुभवायचे. आणि जेवढे विचारले तेवढ्याच प्रश्नांची उत्तर ग्रुपवरती द्यायचे. ट्री ऑफ लाईफ या मुद्रेच्या अभ्यासाचा आपण अनुभव घेत आहोत. दिवसभरात जेव्हा केव्हा परत ध्यान कराल तेव्हा नक्की ही मुद्रा पुन्हा पुन्हा करून त्याची अनुभूती काय येते ओंकाराच्या उच्चारासह कमीत कमी 11 किंवा 21 वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे ही मुद्रा केलेली असताना. आणि पूर्ण फोकस हृदयावरती करून ह्या ऊर्जेची अनुभूती घ्यायची आहे. आत्ता काही अनुभूती आली नसेल तर पुन्हा एकदा हे ध्यान सेम पद्धतीने करायचं आहे. आणि तेव्हा काय अनुभूती येईल ते ग्रुपवर सांगायचं आहे. काही काही जणांना आत्ताच येईल, काही काही जणांना 2दा केल्यावर येईल, काही काही जणांना 3दा केल्यावरती येईल. प्रत्येकाची सोल जर्नी युनिक आहे. त्याप्रमाणे जे काही असेल ते सत्य सांगायचं आहे. एकाच याच्यात आलं पाहिजे असं काहीच नाहीये.
फक्त जी काही खरी अनुभूती आली ही आपल्याला ग्रुप मार्फत युनिवर्स मध्ये सोडायची आहे. त्यासाठी आपल्याला खरं काय झालंय ते ग्रुपमध्ये शेअर करायचं. ज्यांना आली नसेल अनुभूती, दोनदा तीनदा करू नये. त्यांनी आली नाही तर आली नाही असंही लिहिलं तरी चालणार आहे. पण काही ना काहीतरी अनुभूती नक्कीच जाणवेल. फक्त आपली जाणीव, अवेअरनेस महत्वाचं आहे. पुढचे काही मिनिटं याच मुद्रेमध्ये हृदयावरती फोकस करून मुद्रा केलेल्या बोटांच्या टोकांमधील संवेदना आणि त्याचं हृदयाशी काही कनेक्शन फील होतंय का? पूर्ण फोकस हृदयावरती. ऊर्जेची अनुभूती घ्यायची आहे.
हृदयासमोर पकडलेल्या या मुद्रेचं वलय, ऊर्जेचं वलय कोणत्या आकारात जाणवतंय हे नक्की आवर्जून ग्रुपवरती सांगायचं आहे. शेवटचे 2 मिनिटं आपल्याला आपल्या या मुद्रेमध्ये हृदयावरती फोकस करून एनर्जीची अनुभूती घ्यायची. पूर्ण लक्ष ऊर्जेवरती, हृदयावरती. हळूहळू हातांची बोटं हलवायची आहेत आणि मुद्रा सोडायची आहे. पूर्ण लक्ष हृदयावरती. जाणीवेत हृदयावरती, हृदयामध्ये जी काही ऊर्जेची अनुभूती आहे ती घ्यायची. हात कम्फर्टेबल स्थितीमध्ये ठेवायचे. पाय रिकामे करून घ्यायचे. पूर्ण लक्ष हृदयावरती आहे. हृदयामध्ये जी काही ऊर्जा निर्माण झाली आहे त्याच्यावरती आहे. आणि अशाच अवस्थेत आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं झोपायचं आहे आणि त्यानंतर पुढचं रुटीन लाईफ चालू करायचं. कमीत कमी 10 मिनिटं या ऊर्जेच्या अनुभूतीमध्ये जाणीवेत पडून राहायचंय. सर्वांना खूप खूप धन्यवाद.